आपल्यासोबत शेतकरी नेते राजू शेट्टी आहेत. सर काय सांगाल, ज्या पद्धतीने कोर्टाने आदेश दिला की 6 वाजतापर्यंत अजून आदेश आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे. आदेश दिलाय का नाही हेच आम्हाला माहित नाही. कदाचित ही अफवा असू शकते, कारण सकाळपासून सातत्यानं अशा अफवा उठवल्या जात आहेत. साध्या विषयातले पोलीस जाऊन शेतकऱ्यांना सांगतायत आंदोलन संपलं, उठा उठा असं म्हणतायत. तेव्हा कोर्टाकडून आता वाजले किती, 5:15 वाजले, अजून आदेश आमच्याकडे आलेला नाही आहे. प्रशासनाचे लोक सातत्यानं आमच्या संपर्कात आहे. आत्ताच SDO येऊन गेले, पण ते मंत्री येणार आहेत म्हणून निरोप देऊन गेले. तुम्हाला असं वाटतं गृह विभाग जो आहे तो घुमराव करत आहे सगळ्या आंदोलनाला, असं वाटतं तुम्हाला? काय माहित होता, या अफवा उठून संभ्रम तयार करणं हा त्यांचा उद्देश आहे. पण आम्ही ठाम आहोत आमच्या मताशी. आदेश येऊन दे कोर्टाचा. खरोखरच कोर्टाने आदेश दिला असेल तर मग बघू ना, वाचून संविधानाने तेवढा तरी अधिकार दिला की नाही. काय ऑर्डर आहे ती वाचायचा, काय न वाचताच अंमलबजावणी करायची. सरकारचे 2 मंत्री येणार आहे तोडगा काढण्यासाठी, काय सांगाल त्यात? बघू त्यांचा सरकार हे आहे ते काय निर्णयाचे अधिकार तर त्यांना निश्चितच नाहीत. म्हणजे निश्चितच मुख्यमंत्र्यांच्यावर त्यांची चर्चा झाली असेल किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांना काहीतरी निरोप दिला असेल. काय निरोप आहे ते बघू आणि मग करू. तुम्हाला कुठल्या सरकारला कुठल्या मंत्रीचा फोन आला होता का या संदर्भात, आंदोलनात तोडगा काढण्यासंदर्भात? फोन तर सगळ्यांनाच आमच्यापैकी येतात, पण आम्ही सांगितलं 7-12 कोरा करा आणि मग पुढचं बोला. हे होते आपल्यासोबत शेतकरी नेते राजू शेट्टी. तेजस मोत्री, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.